स्वामी सेवा किंवा स्वामींना नमस्कार करताना डोळ्यातून अश्रू का येतात? आपण जेव्हा आईच्या कुशीत मायेने जातो तेव्हा आपसुकच अश्रू येतात. तसेच काहीसे स्वामी आई समोर आपण जेव्हा श्रद्धेने उभे राहतो, नमस्कार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू येतात असं मला वाटते. अश्रू येण्याचे कारण खूप आहे. जसे की असे म्हटले जाते की जर का आपण स्वामी महाराजांना नमस्कार करताना अश्रू आले की स्वामींना तुमची सेवा मंजूर आहे किंवा ती सेवा स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचली आहे असे समजावे. दर्शन घेताना स्वामी स्वतः तिथे बसलेले आहेत आणि आपल्याकडे पाहत आहेत आणि त्यामुळे अश्रू येतात. स्वामींना आपल्या आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी सांगताना आपले मन भरून येणे म्हणून अश्रू येतात. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि स्वामी अशा वेळी मार्ग दाखवतात, त्यावेळी स्वामी दर्शन घेताना डोळ्यातनं अश्रू येतात. आपल्या घरात जेव्हा एखादी आनंदाची बातमी किंवा चांगले काही घडते, तेव्हा आपण स्वामींचे आभार मानायला स्वामींच्या दर्शनासाठी जातो, तेव्हाही आपले डोळ्यातून आनंद अश्रू वाहायला लागतात. नामस्मरण करताना जेव्हा आपण स्वामींच्या जगात पोहोचतो तेव्हा सुद्धा सहजच आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. असा ब्यात स्वामी भक्तांचा अनुभव येतो. असे भरपूर कारण आहेत, पण खरं तर आपण जेव्हा स्वामींना मायेने हाक मारतो, स्वामींकडे पाहतो, स्वामी तेव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष उभे राहतात आणि तोच येणारा अनुभव अंगावर काठा आणतो आणि आपसुकच डोळ्यातून अश्रू येतात. मग तुम्हाला असे अनुभव आले असतील तर सर्व स्वामी भक्तांसोबत शेअर करा. कमेंट मध्ये ऐकायला नक्की आवडतील. म्हणा श्री स्वामी समर्थ.